साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळ व शहर जिल्ह्यातील तमाम भीमसैनिकांच्या वतीने बुधवारी सोलापुरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विराट मोर्चा व निदर्शने आंदोलन करण्यात आले। शहरातील विविध भागातून भीमसैनिकांसह महिला मोठ्या संख्येने डॉक्टर आंबेडकर चौक येथे मोर्चाद्वारे या निदर्शन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। हातात निळे झेंडे घेऊन निळी टोपी घालून कार्यकर्ते सहभागी झाले होते। मोठा निळा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। विविध पक्षाच्या नेत्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून या आंदोलनास पाठिंबा दर्शवला। यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, नेते प्रमोददादा गायकवाड, माजी परिवहन समिती सभापती राजन जाधव, माजी उपमहापौर पद्माकर काळे, संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे, सोहन लोंढे, मतीन बागवान यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवला। या आंदोलनात माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे, महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, सचिव केरू जाधव, माजी नगरसेवक गणेश पुजारी, दशरथ कसबे, शांतिकुमार नागटिळक, पिंटू ढावरे, रॉकी बंगाळे, अमोल गोडसे, अजित बनसोडे, आशुतोष नाटकर, विनोद वाघमारे, विकी शेंडगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भीमसैनिक आज रस्त्यावर उतरलेले आहेत। दोन गोष्टीसाठी राज्यमंत्र्याला राज्यपालाला परत पाठवा आणि जो शिक्षण मंत्री आहे त्या शिक्षण मंत्र्याला मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, या दोन प्रमुख मागण्यासाठी आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये विराट आमचे सोलापूर शहरातल्या सर्व भीमसैनिकांच्या वतीनं विराट असे निदर्शन आम्ही करण्यासाठी सगळे भीमसैनिक या ठिकाणी आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे निघालेले आहोत। मागणी काय एवढं होऊन देखील राज्य सरकार गप आहे, कारवाई करत नाही, राज्यपालांवरती नाही आणि मग त्यासाठी तर आम्ही हे बडतर्फ करा, दोघांनाही बडतर्फ करा, राज्यपाल कोश्यारी आणि चंद्रकांत पाटील यांना सुद्धा बडतर्फ करा, या दोन प्रमुख मागणीसाठी सोलापुरातले भीमसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत। भविष्यात काय नाही केलं तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करणार आहे। मागच्या वेळेस महाविकास आघाडीचा महामोर्चा झाला होता, त्याच्यामध्ये तुम्ही नाही, हे जे भीमसैनिकांचा मोर्चा आहे, महाविकास आघाडी हे राजकीय पक्षाचा सगळा मोर्चा होता, ही सर्व भीमसैनिकांचा भीमसैनिक म्हणून या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले किती आहेत साधारणपणे मोर्चामध्ये सोलापूर शहरातून बहुसंख्येने म्हणजे नागरिक सगळे येत आहेत। गेल्या काही महिन्यापासून सरकारमधील राज्यपाल असतील किंवा कॅबिनेट मंत्री असतील जे आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषाबद्दल चुकीचं बोलत आहेत, त्या सरकारचा निषेध, त्या लोकांचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेले भीमसैनिक आणि बहुजन समाजातले काही लोक आमच्यासोबत आहेत। त्याच्या चंद्रकांत पाटलांवर अट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करावा, त्यांनी जी बाबासाहेबांबद्दल बोलले, महात्मा फुलेंबद्दल बोलले, ते चुकीचं असं केलं, त्याबद्दल अट्रॉसिटी गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्या मंत्रिमंडळातून त्यांना बडतर्फ करावं, त्यांना काढून टाकावं। कोश्यारीला पण महाराष्ट्रातून शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं बोलल्याबद्दल त्यांना महाराष्ट्रातून हकालपट्टी झाली पाहिजे आणि विधानमंडळामध्ये अशा महापुरुषावर यापुढं कोण बोललं तर त्यांना कडक कायदा करून त्यांना 5 वर्षापर्यंत सजा व्हावी। कुठलाही व्यक्ती यापुढे महापुरुषाबद्दल वाईट बोलणे याची काळजी सरकारने विधिमंडळात त्याचा कायदा करून घ्यावी।